कोणचं ऑडिशन करता कडे गो जातात गो बाय मग घराकडे योग नाही 15 दिवस काय करत नाही समान नाही ना का बाई मग रंगात राहू दे मग उन्हा ना 15 दिवस बाय कधी दिसत नाही का बरोबर ना आम्ही बाई आता तुमचं सांगायचं होतं सांगते आमच्या घरवाल्या सांगतो नका गाडी मारतो तुमचं माहिती आहे गाव करायचा कसा असतात माझ्या बापाशीच्या घरात ना आम्ही ना गरीबी दिवस काढले गे ह्याच्याकडे इले आणि मी आता ह्या असं बरा दिसते ना बरा होते जुनी अंगाचा गे आणि बापूस माझं गरीब मध्ये तेव्हा आणि आऊस आमची लहानपणी ठुकारली आणि आम्ही सोडा ना आम्ही शेसला इटला पिटला शिजला आणि सोडवला होता का आऊस ठुकारली म्हणजे नाव ठेवून कोण नव्हता कोणी खाऊन पोट खाऊन होतं पोटात ठेवून आणि मिळाला म्हणजे ते बघू कोण नाही ना आम्ही 5 जण राहू 5 जण राहू म्हणजे आता मी सगळा शस्ता नाही भाऊ वाड्यासारख्या वाढावं लागले म्हणजे फरला मी ना होईल हसता भाऊ वाड्यासारख्या वाढायला लागले ना खडे आवडतात गेले का लोका उन्हात लागली ह्याचं तुझ्या चढवाचं लगीन करूया बापाशी माझ्या हॉटेल आवाज येतात हडे जातोय बापाशी माझ्या काय उन्हात लागली नाही वर गेले का त्यांचे तसे करतात ह्याची सांगता माझ्या भावाशी करूया ह्याची सांगता माझ्या ह्याका करूया काय सांगायला लागली मी यांना आवडतात जाऊन नुसतं घरात मी रडा रे बहिणो हो आम्ही बाळे मोगे बापूस माझं जेव्हा बापाशी माझ्या सोय नाही टूक करूची आणि बापाशी घेऊ वाटेत जाऊ दे का अडवू लागले चढवाचं लगीन कर मोरे बरोबर येतो आता नाही उठले तर म्हणजे खपाची नाही 5 जण असं खपू होई म्हणून देतो येतो का आणि मग बापूस माझं घराकडे माका गाडी घालून लागलो तुझं लगीन करतं मी बापाशीच सांगितलं अरे माझं तर लगीन केलं तुला पाठच्या 4 जणांका बघतो नको वो ऐकायला तयार नाही स्वल्प घेऊन मारून माका धावाक लागलो म्हणजे बाई कसा बॉब मारून दिले आणि होय उठले लगीन करते उन्हा सांगल्याने 8 दिवस झाले आणि न्यूज असून सोर्ग दिली तर माका रातभर रमली आम्ही उद्या बघू घेतले तेव्हा सांगल्याने आम्ही रातभर तळमळते हतरून खळवटून एकटी केलं आणि माका लखनीत लागला कसली ती मगे बाई काय करतो सकाळ झाली सोबत झाडून मारते शांती काढलं नोट्यात बिटात खुर्च्या मांडले आणि आता खिडकीसून बघते नवरो कसलो असा तो बघले की नवरो आपलं बिना येता आमचं पाणी सुंचलं खिडकीसून वाकान बघले तर बरोबर चिडून कसं होतो आणि बघले तो भातार बितार नेसा गेलो मग फेटे बाना खिडकीसून बघले तर आमची प्यार वनाळल्या आणि ह्याच्या भद्रासून आमचं फुडलो आकाळो दिसायला लागतो मी उठलेला बघून गेलो ना नवीन भातार नेसलो असतो आणि डोट्यार इलो आणि खुर्चीवर चिगूड कसो बसलो असो कुंगलो कसो आणि त्याच्या बरोबरचे इलेले ते बसले आणि माका बाई भरली कापरी आज माका बाई कापरी बरेच पडतात म्हणजे माका दाखव खायला मी बाई बियालो होती आज केले माका दोन गेला होतो पटापट फिरता आणि मग बाई कापड नेसते तांबडा हळसून वयसार मारलं आणि ते त्यांची काय बोलणी चालू काय सांगावं लागली खिडकीसून जाऊन बघलंय तर मोरो किती डांच्या कसा बसलो आणि मी बाजार बघून हसायला लागलो आता मी घरात गेले होवलेत आणि बघले तर आमच्याकडे तेव्हा तोंड रंगो काय नाही बघे तो बघले डब्यात तर तांदळाचा पीठ होता तोंडात थापले आणि बरं चालली कसं रंगले आणि बाबाशी साथ घातले आणि शस्त्या गो बाहेर ये माका बाई पावलं पुढे टाकून जमाना काम करे तुमका माका बाई होय करून लागलो होय काय बरोबर ना आणि मग विरत आम्ही पुढे टाकी डबाय आणि गेले आणि उभे राहून सगळी त्यांना माझ्यावर बघतात आणि मनात खालचे मान घालून सांगतो भकाल बरी असा थोड्या अंगाची भकाल बरी असा मी बाई वरती मुनाचा काय वरते करू ना नाव विचारताना नाव सांगले आणि नवरो सांगत लागलो माका भकाल पसंत असावं ना माझ्या बापाने सांगितलं आमकाय पसंत नवरो आणि म्हणजे परत उरेत गेले आणि नाचण्याचा पीठ होता त्या तोंडात थापले आणि बरं आता नवऱ्याचं तोंड गोड करू आहे ना माका पास केला म्हणून गेलो बापूस माझं जेव्हा गावकार ना कोणच्या लग्नात गेलो काय ते खडकडे लाडू रवलेले तो खडकडे लाडू परत यकार मांडले आणि पोरी चाय ठेवली आणि पोरी चाय घेऊन दिले सगळ्यांका पोरी चाय घेऊन दिला आणि लाडू एका मांडले आणि सगळ्यांका लाडू सगळ्यांका दिले आणि नवऱ्याकडे गेले आणि थांबले नवऱ्यात लाडू देऊ कसो माका घर करूच लागलो आज मी धरून पेटून काही मी लाडू देऊ ना पाठी येऊन उभे राहले आणि बापूस माझं माका होते नजरेने सांगता नवऱ्यात लाडू दी नियोपत लाडू रोवले त्या लाडूवर लागलेले उन्हाळे आता नवऱ्यात देऊ कसं नवरे बिडे जाऊ तिथं बॉक्स उन्हात बाहेर देऊ ना बापकडे लाडू बाकी होतो पराती तसं मुरडलं असं घालते उन्हाळे आणि बापाची सांगणे शस्त्र को नवऱ्या
गेले आणि नवऱ्यात लाडू देऊ गेले तो हात धरले तो सोडूनच तयार नाही लाडवा सकट हात सोड हात सोडी ना होता तो हात सोडूच नाही जेव्हा आवडलं मी सांगले आवडलं तर बाजूक राहू फडकडो लाडू मोगून तिचं करतो हात आधी सोड आणि हात सोडले आणि बाजू गेले आणि ह्यानी हातीत लाडू घेतले ना हो लाडू खाऊ तयार ना आम्ही सगळी जण म्हणतो हो लाडू खेका खाना नाही बापूस माझं सांगता लाडू खाया होऊन लागलो नाही माझ्या तोंडात पान असा बापूस लागलो तोंडात पान तू का नाही या धोतात वरती उचलले आणि जोतात जातात तसा आणि पान दुकान गेलो तो पाटल्या जरा काम दुकान गेलो तो हुमऱ्यात आपडलो तो नाकान खालते पडलो नाकान खालते बरोबर आवाज येतो डबा कोण बापूस माझं विचारता चढवा काय बघ पडला मी बापाची सांगते पाटल्या तो रसळ फणात दुकान असतो मग बाप मारून लागलो धावाले करून मी आणि बापूस परात जायचं धावतो आणि बघतो तर का घुमऱ्या आईला दिवाळ कसा नाकान पडलेलो हा नाकान पडला बाबा आम्ही उठल्याचे सगळे दात पडले असतले पुन्हा परात जायचं धावतो आणि एका परतून बघतो तर ह्याचा आधीच सगळा पावडा झालेला मग आमचं कळलं लाडू खेका खाना नाही तो बापाशी मी सांगते बापाशी ह्याचा होता कोणात काही एक शिल्लक नाही का होता मान्य करून भरवची तो नेमण्या माका होता असता कधी काय नको चिबूड असलो कोण काला कोणी पिये नको माका होता नाही जोरात मुलं भेटवणं लगेच मी धावते ना बापूस माका सांगता चढवत या फळाव दे लोकांच्या माणसं काय म्हणतोय हो होडे हो कोवळो असा तो या बापाशी सांगते बापाशी या फुळावलं अरे जून असा तो आणि बापूस माका या बापाशी सांगते माका होता काय कर भेटवतं माका गळ्यात मारू नको पाडव होतं बांगर आणतो ना त्याला तोंडात दात नको माका होता पावडे ठोकत ह्याच्यानं लगेच धावचंय ना आणि स्वर्गात घातले मोडून घातल्याने माका बाई घरी गेली मी गेली तरी ती नवर करा तुमका सांगा बाया कसले बाई घातल्याने ऐका कानात कापूस घातल्याने लोक कोणात जाऊ आणि मग बाई म्हणून झालो आणि लोकात काय नका उन्हात झाली असता काय तर स्वर्गती मोडून घालता आवडतात काहीतरी असताना आणि काय नका उन्हात जाते मग बावडेर गेले का त्यांचे दशक करणारे खडे आवडतात असताना उन्हात स्वर्गती मोडून घालता काय सांगावं लागली मग आणि मी बापूस माझं घराकडून मला पेटून लागलो आणि मग महिनो झालो आणि सोर्ग दिली आणि नवरो तसो बरो किल्लीचा आमच्या कसा बसतो खुर्चे आणि सगळा याक सांगायला लागलो मी गावकार असोय माझा घरात दार होता माझ्या नवरो घरात राशी बापूस एका बुललो आणि एका होय उठल्यात आणि लगीन लग्नाचा दिवस इलो एका माकाच्या बाहेर माया बिले घातले आणि माझा वरात काढूची होती ना वरात काढून गेलो आणि घावरे कपडे बदलून गेलो आणि पिणकावून इलो म्हणजे नवरो पिणकावून इलो आणि माझी कोण उभं होतो मी होते वास कसला येता मराने होता कोणीतरी पायावरी कोणी चिरडलो असतो पुन्हा नवऱ्या विचारतो का तुम्ही घेतलाय कोणा मारून घेत हाती तो नारळ नाका मी बाई विचारून ना म्हटलं असं नाही आणि वरात चालू झाली आणि हिमरात एका नाकात राहणार परतात लागलो आणि कसं एका घेऊन याच्या बरोबर त्यांनी दारात ध्यानाने आणि उन्हात लागले तुका बाहेर बरी गाऊ आता नाव घे हो तू तन्निक जण हो सांगता का चवळीची पेन म्हशीक चालती चवळीची शेण म्हशीक चालली आणि या शस्त्राबरोबर लगीन करून झप मारली उन्हात आणि मी तिने पॉप मारून उठला भोकले की असा हुतल्या म्हणजे का माझ्या बरोबरची ती सुद्धा सांगायला लागली तिला सुद्धा नाव घे मी सुद्धा सांगितलं शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून आणि सकाळ संध्याकाळ ह्याच्या पुढे पिंकान येशील तो गुटली देईन टाकून सगळी जण उन्हात लागली असता काय मी आणले मान्यकीचं ऐकान घेऊन होता गावून घ्यायचा गाव करायचा ऐकान घेऊच ना आणि 15 दिवस झाले आणि हे आमदारात आमच्या घरात राशी उन्हा ओके बाई 15 दिवस झाले सगळी गेली आणि आपल्या घरचे होतो आपले भात घेऊन गेलो होतो टोप घेऊन गेलो काही एखाद्या घरात शिल्लक नाही होता योगच टोप होतो तो तुझी केले का तुझी पाणी घाला आणि बापाची माय होते का वेळ खरा होता आणि बापाची माझ्या सांगणार आहे ना माझ्या घरात राशी उन्हा बघ बाई होळीत जाऊन बघते ते काय एवढे मोठे हुनीर आणि खुशी आणि सांगतात राशी उन्हा आणि फसवल्यात आणि 5 वर्षात सोडो खावचं काय बंद करून ना जेव्हाकडे गेले चौकशी केले निरांकनात न डावना सांगले ती केलं तांब्याची तार कवाट कोमो पगळा केलो आणि ह्याचा बिस्तर आहे त्याने सोडो खावचं सोडले ना आता 15 दिवस झाले गेलो देवळा पुढे होतो कारण जर मी हे सांगते आमचे मित्र सन्माननीय बंटे राऊळ यांनी कलाकारांचे गौरव करून पारितोषिक दिले. सन्माननीय
पण होती घरा दिले तर ही अवधीचा माझ्या पाठी कडे रवनात आमचो रवनात आहे नशिबात माझ्या पडला खरा एका मारून तर टाकू शकतो नाही कसा नाकात बघू कडे आराटता तुझ्या तू आणि बेवला नागेश दळवी सन्माननीय नागेश दळवी यांनी कलावडांचा गौरव करून पारदर्शी केले. सन्माननीय नागेश दळवी यांचे आभार मानून संयुक्त दशावतार नाट्यमंडळ आता घो संबंधीसन घर इलो दिसता इलो आणि भरपूर दिवसा या बालमांच्या पद्धतीत इलो वाटता आमचो तुझ्या तू आणि बेवला कुई बेवला वाटते वाईट राव को आपल्या पट्टी व्हायच्या होणार इले वाटाव खडा असायो घरात माझ्या गाडापुरी वाळला माझ्या घरात कसा बोकळा लागला काय तुमचं गाडा बिडाव पुरे याचा पाडाव काढते थांब हो आपल्या काय काय वाटालो घरात या तुमच्या घरात दार असा तुला नाही तर ढोकला घुसून यावा आराट तुझं इले 15 दिवसांनी आली येऊ से ना हा कसा बघ त्यात तुरचा नाही निघाले तर नका विचार येवा येवा अरे काय 15 दिवसात मला बोलतो कशी झाली 15 दिवसाचं ते माका पारखलं त्याच्या 15 दिवसाच्या आधी तुझे काय डोळे फुटलेले माझी फटपूर होती काय फटपूर झाली सांगतोय काय तिया माका हाडूक नाही होय मी तुका हाडलं सांगतोय तितक्या आहे माझ्या मुठीत तिया राव तुझ्या मुठीत राहणारो दादलो मिया तो पहिल्या टायमावर आलो तो भाऊ दाखते तुम्ही काय होतो पाण्यात तरंग ठेवणं माका सांगता मोठलो 15 दिवसाच्या कोणी साडी दिली असते कोणी केळीचे घाट कोणचे आणखी काय तर सगळा माका दिया माझो गोळो रिकामी माका चपला हार गोळो मोठो महादेवाच्या देवा उत्सव असा चपला भरपूर असतली चपलाचा हार तो आहे देवळात त्या खेळण्यात केळीचे घर नाही ठेव बरी केळी सोनी आणि आणखी कसली ती मोठा मोठी नाही मोराची मोठा माझी मी वाचायचं ही बघ गच्ची गच्ची करू लोक माणसात तुम्ही आता काय करू वाटा दिल्या कायमच चांगलं नसतं हा कोणी चांगला असता अवश्य काळो असता ह्या तुम्ही माका सांगता ना रोज केळीचे भाग गावले आता केळीचे भाग गावाचे ना मग 15 दिवसांनी ना तुम्ही हाडलाच का तुझ्या नजरे लोकांचे केळी सुद्धा मेले इतकी नजर तुझी खोल खर आणि तुझी पडली भर माझी माका आमच्या माझी खरू ना देवळात जर आता होतं तर माणूसच कोण नाही तुझ्या साडी कोण घेतो म्हणजे तुम्ही असं की नाही हलय झालोय सांगते काय झाला तुमका मी भांडते माझी धास्ते होता सांगलो बापाशी मास्तर होतो तो तुमचा होतो बायका बापाशी मास्तर तो माका कसं होतो बापू माझा तो होता मी जेव्हा होता काय काय सांगता तरी तुम्ही काय आमका बातमी लागली तुमका पण चावला होणार मी येतो मी तुमका भाषण करूच ना 15 दिवस लगीन झालं पहिले काय असं बाहेर असा तुमची सवय कसली असायची भांडताना वसरे जाऊन निघताना पहिले काय होतं ना बा माळे मारू शकत नाही हो आणि ती उतरा दिलं म्हणा नको गपचूप राहा तुमचं सांगताय बघा सांगते काय जास्त पोट चिंता लागला तुम्हाला माका मारताना तर तुम्हीच पाडताना अर्धा नको वस्त्रे घालायच्या 15 दिवसांनी असं काय आता वस्त्रे घालायचं होतं का नाही ना तुम्ही आमका बोलते तुम्ही अजून बरे आता हाडूक ना सांगते साडी वय साडी माका असली नको माका तांबडी होईल तांबडी फटकी नाही वरांपैकी असं काय करतात कोणतं फटके आता तुझ्या बाहेर मी घालून येऊ येऊ नको पण माका साडी दिया आणि ही दिया हो ह्याच्यात सांगते हिरी सगळा गावताला ते आमका धावता असा खरे काय
माझी हाडं पेटलाची नाही, माझी हाडं पेटली तर माझा हात पेटला तुझ्या गरजे जाऊन तुझं पहिला मारून टाकलं. दादांचा लगीन असा, सगळी जबाबदारी मंडपाची आमच्यावर असा. हळद करेण्यापूर्वी सगळा काय तर आमचा बरोबर आहे. महत्वाची जबाबदारी तुम्ही घेतला. मंडपात जितक्या काय होया काय नागात नको त्या सगळा मी बघतो. तरी वहिनी मुलावरती तुरता पण हाना नेली ना तुम्ही काय का आता कोणाच मागण्याच्या वहिनीच्या मागतो. वहिनी काय जायचं नाही गो, वहिनीमुळे जगू दे मी या. फटके घालून गेले वहिनी. आता माठवा पण तुरता घालायला नको. मी जाऊ होतो कडे गेला ना राजांकडे. मंडप सगळं घातलो असा विचुलीची तयारी असा राजा घळ चढवला मुंडावळे बांधला सगळा काय तर आमका करू आहे. मग चला तू राजाकडे माका बघल्यान का माका काहीतरी जिंकले हो. कोंबड्यासारख्या तेव्हा आता असा कर खरे जाऊन बघीत काय पता करू नको. नाही मी करूच. घरात डाळ फक्त आमदार खरे बापाची ना खरे बापच जातील तर तुझ्याच मारले. घरात तुमच्या डाव होया किती तरी असावा पिंटी सुद्धा नाही ते का बरड पडलो. बरं पडलो घरची तुला पडतो माका नाही पडायचो. माका कसं पडतो मी सकाळी न्हावी. बरोबर ह्या पहिला शी काय सकाळी न्हाले काय आधी नाव नाही घाल